नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय नीटच्या पार्श्वभूमीवर मेडिकल प्रवेशाच्या संधी या विषयावर. आणि या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलंय डॉक्टर अक्षय भुमकर. हे स्वतः गोल्ड मेडलिस्ट आहेत मेडिकलमधले आणि सध्या हे ॲनेस्थेशिया MD आहेत आणि MVJ मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर हॉस्पिटल बेंगलोर या ठिकाणी ते कार्यरत आहेत. याच्या आधी त्यांनी KM हॉस्पिटल, पुण्याच्या KM हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांच्यासोबत आपण आमंत्रित केलं आहे महेश कुमार भुमकर, जे त्यांचे वडील आहेत. आपण दोन्ही पाहुण्यांचं अगदी मनापासून स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. नीटच्या पार्श्वभूमीवर मेडिकल प्रवेशाच्या संधी याविषयी मी आज चर्चा करणार आहे. खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मेडिकलमध्ये ज्यांना जायचं आहे 12वी नंतरची ही एंट्रन्स एक्झाम आहे आणि ती खूप महत्त्वाची असते. आता ही एंट्रन्स एक्झाम ज्यांनी दिली आहे किंवा पुढे जे काही देणार आहेत या सगळ्यांसाठी हा आमचा एपिसोड खूप महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण नीट लक्ष देऊन ऐकाल आणि पाहाल असं मला वाटतं. डॉक्टर अक्षय भुमकर यांना माझा पहिला प्रश्न आहे. शासकीय प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांची पसंती असते, पण तिथे प्रवेश मिळू शकत नसल्यानं खाजगी मेडिकल हा जो काही एक पर्याय आहे तो योग्य वाटतो का? आणि या संदर्भात तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, कारण तुम्ही शिकलेला आहात, बाहेरगावी जाऊन तुम्ही शिकलेला आहात, त्यामुळे या पर्टिक्युलर विषयाबद्दल तुम्ही काय सांगाल? दरवर्षी जर आपण पाहिलं तर इंडियामध्ये बघितलं तर गव्हर्नमेंट जे शासकीय कॉलेजेस जे असतात ते फार कमी असतात. बरं. त्यामुळं काय होतं, आणि जे नीटला बसणारे जे विद्यार्थी असतात त्यांची संख्या साधारणपणे 13 ते 15 लाखांमध्ये असते. त्यामुळं ज्यांना कमी पैशात ज्यांना शिक्षण हवं असतं ते आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये असतं. त्यामुळं काय होतं की सीट्स कमी असल्यामुळे त्यांना ते सीट्स न मिळण्यामुळे ते लोक प्रायव्हेट कॉलेजेसला जातात. पण प्रायव्हेट कॉलेजेसचं काय असतं की त्यांची फीस फार महाग असते, साधारण 12, 13, 14 लाखापर्यंत जाऊ शकते. दुसरं गोष्ट म्हणजे कसं असतं की आता ज्यांना हेही अफोर्डेबल नाही, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळत, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये त्यांना फी अफोर्डेबल होत नाही, मग ते लोक काय करतात, फॉरेनमध्ये जाण्याचं एक संधी बघतात. तर फॉरेनमध्ये जाणं म्हणजे स्मॉलेंड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी जिथं मी शिकलेलो आहे तिथं फी साधारणपणे दरवर्षी 4 ते 4.5 लाखांमध्ये आपलं खर्चासकट संपूर्ण आपलं शिक्षण होतं दरवर्षी. त्यामुळं आईवडिलांना, पेरेंट्स लोकांना जे असतं त्यामुळं ते फार अफोर्डेबल त्यांना ती संधी असते. आणि मुलं आपलं जे स्वप्न असतं की MBBS मला व्हायचं आहे 12वी नंतर, ते त्यांचं संपूर्ण ते त्याच्यात करू शकतात त्यांचं शिक्षण त्या ह्याच्यामध्ये. सो त्यांचं एक जे स्वप्न असतं ते कमी पैशांमध्ये पूर्ण होतं, असं ते तिकडचं शिक्षण असतं. बरं, मला दुसरा जो प्रश्न आहे तो तुमच्या वडिलांनाच विचारायचा आहे. महेश कुमार सर, अत्यंत आपण पाहतो की मेडिकलला प्रवेश घेऊ इच्छिणारी जी मुलं आहेत त्यांची संख्या खूप मोठी असते, पण बऱ्याच वेळेला असं होतं की आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना प्रवेश घेता येत नाही. आणि आपल्याकडे एक जो समज आहे की मेडिकलला जायचं म्हणजे मग खूप सारे पैसे लागतात, खूप सारा खर्च असतो जो मेडिकलच्या संपूर्ण शिक्षणावरती खर्च होतो. अशा वेळेला आर्थिक समस्या हा फार मोठा भाग येतो. पण रशियातलं जे दर्जेदार शिक्षण आहे त्याकरता येणारा खर्च हा खूपच कमी आहे. तुमच्या मुलानं स्वतः रशियात जाऊन शिक्षण घेतलं आहे, तर या सगळ्याबद्दल तुमचं मत काय, तुम्ही काय सांगाल? नमस्कार. पहिलं साम TVचे मी आभार मानतो की मला या इथं तुम्ही मुलाखतीसाठी बोलवलं. आता माझा मुलगा तिथं शिकून आला आहे, MBBS करून आला आहे. जेव्हा तो 12वी पास झाला तेव्हा माझ्यासमोर असा प्रश्न पडला की याला MBBSसाठी याची इच्छा तर आहे, पण याला MBBSला जायचं आहे, पण पैशाची चणचण भासायला लागली. तेव्हा मग मी विचार केला की आपल्याला इंडियामध्ये, भारतामध्ये तर शिक्षण त्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये घ्यायची माझी ऐपत नव्हती. बरोबर. पण मी माझ्या मुलांनीच त्या स्मॉलेंड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचा पूर्ण अभ्यास केला. तिथं काय फीज असती सगळं बघितलं. मग मी आणि आमच्या मिसेसनी मिळून दोघांनी बजेट तयार केलं आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की माझा मुलगा तिथं जाऊन MBBSचं शिक्षण चांगलं घेऊ शकतो. आणि तेवढं जे त्यावेळेस फी 4 ते 4.5 लाख होती, कम्पेअर टू आपल्या भारतामध्ये जे प्रायव्हेट कॉलेजेस त्याच्याप्रमाणे तर खूप कमी मला हे लागलं. तर माझी एक इच्छा तयार झाली की बाबा माझ्या मुलाला कसल्याही परिस्थितीत मी तिथं प्रवेश घेऊ शकतो आणि त्याला MBBS करू शकतो. आणि थोडी आर्थिक परिस्थिती थोडी कशी होती की त्यावेळेस
बँकेचं लोन हे ते सगळं आम्हाला बघायला लागत होतं आणि अनायाशाने सगळं व्यवस्थित होतं. या कॉलेजला गव्हर्नमेंटचं रेकग्निशन असल्यामुळं आपल्याला बँकेचे सगळे लोन आपल्याला मिळून जातात त्या शिक्षणासाठी. त्यामुळं प्रवेश घेणं हे माझ्यासाठी त्यावेळेस खूप अडचणी होतं, पण एकदम सोयीस्कर ते मला मिळालं आणि त्यामुळं माझा मुलगा आज 6 वर्ष व्यवस्थित शिक्षण करून तिथून आलेला आहे. नक्की. अक्षय, तुम्हाला एक वेगळा प्रश्न या ठिकाणी की स्कॉलरशिप असते. बरोबर. आता ही जी स्कॉलरशिप असते ती स्कॉलरशिप जेव्हा तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये जाता तर त्या ठिकाणी ती स्कॉलरशिपची व्यवस्था असते का? कारण बऱ्याच वेळेला काय होतं की स्कॉलरशिपच्या माध्यमातून जे एक विद्यार्थ्यांना मिळतं ते फंडिंग त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण ते कुठल्याच लोन स्वरूपातलं नसतं किंवा काय नसतं. हा त्यांच्या टॅलेंटवरती मारलेला एक शिक्का असतो असं आपण म्हणूया. तर ती स्कॉलरशिपची व्यवस्था असते का, आणि त्याच्याविषयी जर ती असेल तर त्याच्याविषयी काय आपल्याला माहिती प्रेक्षकांना देता येईल? आता आपण जर सगळा सर्वे पाहिला तर इंडियामध्ये असं कुठलंही कॉलेजेस नाही जे MBBSला स्कॉलरशिप देतं. बट फॉरेन कंट्रीजमध्ये कसं असतं की जर मुलगा जर हार्ड वर्किंग असेल, ज्याला आपण म्हणतो एक डिसिप्लिन असेल, तर त्यांना एक स्कॉलरशिप अकॅडमी देते आपल्याला. आणि ती जी स्कॉलरशिप असती ज्यांच्या आम्ही मार्फत गेलेलो आहोत, जसं कॉस्मॉस एज्युकेशन कन्सल्टंट ज्यांचे हेड आहेत डॉक्टर आलोक एरॉन म्हणून, त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतीमध्ये ती स्कॉलरशिप दिली जाते. आता ही स्कॉलरशिप म्हणजे की टॅलेंटेड विद्यार्थी असतात. दरवर्षी जर मुलगा किंवा मुलगी हार्ड वर्किंग असेल, डिसिप्लिन असेल, ज्याला आपल्या आईवडिलांचे जर पैसे वाचवायचे असतील तर त्यांच्यासाठी ही साधारण स्कॉलरशिप असते. आता स्कॉलरशिप म्हणजे नक्की काय, म्हणजे जी आपण दरवर्षी जी फी भरतो, जी 4 ते 4.5 लाख रुपये जी फी असती ती संपूर्णपणे विद्यार्थ्यांना ती परत मिळून जाते. अशा रीतीची ती स्कॉलरशिप असते. त्यासाठी जसं मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की मुलगा किंवा मुलगी तो डिसिप्लिन असला पाहिजे, हार्ड वर्किंग असला पाहिजे. तो जर टॉप रँकर्समध्ये जर त्याचं नाव आलेलं असतं तर जी आई वडील आपले मुलांसाठी जी फीज भरतात ती साधारणपणे सगळी माफ होऊन जाते. अशा प्रकारे ती स्कॉलरशिप असते. आणि ही स्कॉलरशिप जी आहे ही 6 वर्ष असते, म्हणजे पहिलं वर्ष घ्या, दुसरं, तिसरं ते 6व्या वर्षापर्यंत तुम्हाला दरवर्षी ती स्कॉलरशिप मिळत असते. आणि स्कॉलरशिपचं एक हे असतं की विद्यार्थ्यांना हे वाटतं की बाबा आईवडिलांनी जर आपलं एवढं खर्च केलेला असेल तर आपण त्यांना एक रिफंड म्हणून कसं द्यावं. तर मुलांचं एकच काम असतं की तिथं डिसिप्लिन राहून, हार्डवर्किंग राहून अभ्यास करावा. 24/7 अभ्यास केल्यामुळं आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन येतं की आपण आईवडिलांना आपण काहीतरी रिफंड देऊ शकलो त्यांना स्कॉलरशिपच्या मार्फतमध्ये. सो हे एक खूप, आणि कसं असतं की हे एक मोटिवेटेड असतं, मुलांना मोटिवेशन मिळतं त्याने की बाबा मी जर दरवर्षी अभ्यास केला तिथं व्यवस्थित, मला कॉलेजकडून स्कॉलरशिप मिळाली तर मी आईवडिलांना थोडा हातभार लावू शकतो, या वयातसुद्धा मी लावू शकतो. जे आपल्याला फॉरेन कंट्री जे रशिया आहे, स्मॉलेनस्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, जे आलोक सरांच्या आईवडिलांच्या नावामध्ये जी स्कॉलरशिप मिळते त्याच्यामार्फत आपण हेही एक पाऊल टाकू शकतो, म्हणजे की आईवडिलांना मदतीसाठी. सो ही जी स्कॉलरशिप असती हे जसं मी सांगितलं 6 वर्ष असती. तर तुम्ही दरवर्षी जसं जसं तुम्ही परफॉर्म करता, टॅलेंटेड असाल आणि पहिल्या रँकर्समध्ये आला तर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळू शकते. असे नीटच्या पार्श्वभूमीवर मेडिकल प्रवेशाच्या संधी या विषयावर मी चर्चा करतोय. डॉक्टर अक्षय भुमकर आणि त्यांचे वडील माझ्यासोबत आहे. खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे, हा प्लॅटफॉर्मच तेवढ्यासाठी आपण निर्माण केला की या नीटच्या प्रवेशासंदर्भातल्या या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात जोपर्यंत आपण तिथे जाऊन प्रवेश घेत नाही किंवा तिथे जाऊन प्रत्यक्षात आपण ते सगळ्या गोष्टी पाहत नाही. आणि ह्याच गोष्टी सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. अजूनही प्रश्न आहेत मनामध्ये, ते विचारायचे त्या दोघांनाही, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा शिक्षणाच्या वाटा. विश्रांतीनंतर शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नीटच्या पार्श्वभूमीवर मेडिकल प्रवेशाच्या संधी या विषयावर आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर अक्षय भुमकर आणि त्यांचे वडील महेश कुमार भुमकर आपल्यासोबत चर्चा करत आहेत. डॉक्टर अक्षय, आत्ता खूप छान पद्धतीची माहिती आपण सांगितली. मात्र आत्ता ज्या महाविद्यालयामधून रशियामधल्या आपण हे सगळं शिक्षण घेतलं, आपण डॉक्टर झाला, आपण गोल्ड मेडल मिळवलं, आता हा सगळा जो प्रोसेसचा पार्ट असतो तो जसं मी मगाशी ब्रेकपूर्वी जाताना म्हटलं की आपल्याला जे नवीन जाणार आहेत किंवा नवीन ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात. त्याच्यामुळे त्या कॉलेजबद्दल जर अजून तुम्ही डिटेल सांगू शकलात, अजून माहिती सांगू शकलात तर मला वाटतं आत्ता जे कोणी प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत त्यांना खूप चांगल्या पद्धतीची माहिती मिळू शकेल. पहिला तर प्रश्न असा पडतो की हे कॉलेज जर रशियामध्ये आहे
तर तिकडचं शिक्षण कसं असणार आहे हा प्रश्न असतो. बरोबर. तर मला हे सांगायचं असतं की जरी कॉलेज रशियामध्ये असेल तरी तिकडचं जे शिक्षण आहे पहिल्या वर्षी ते 6व्या वर्षी हे सगळं इंग्लिशमध्ये असतं. हा सर्वात मोठा प्रश्न की मी बाबा रशियाला जाऊन शिक्षण घेणार आहे तर तिकडचं कुठल्या भाषेमध्ये शिक्षण असेल काय असेल. तर एक सांगू शकतो की पहिलं वर्ष ते 6वं वर्ष हे 6ही वर्ष इंग्लिशमध्ये असतात आणि टीचर जे शिकवणारे असतात आपल्याला तेही आपल्याला इंग्लिशमध्ये सगळ्या गोष्टी कन्वे करत असतात. तिकडचं जे ॲटमॉस्फिअर असतं कॉलेजेसचं, टीचर्स आणि स्टुडंट्सचं जे रिलेशन असतं ते फार चांगलं असतं की तिथं लेक्चर्स टाईम टू टाईम घेतले जातात, क्लासेस होतात तिथं सगळ्या व्यवस्थित, जसं आपल्याला टाईम टेबल वगैरे दिलेला असतो. तर त्याच्या हिशोबाने ते आपल्याला कॉलेजेसचं सगळं माहिती मिळू शकते. म्हणजे इन द सेन्स की कसं तिथं शिक्षण केलं जातं आपल्याला, तिकडचे लेक्चर्स कसे दिले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे हॉस्पिटलला जाऊन आपण जसं हे करतो काय म्हणतात की इंटर्नशिप. इंटर्नशिप जसं करतो तर तेव्हाही जाऊन आपल्याला एक चांगला प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला आपण म्हणतो. MBBS कसं असतं की आपण नुसतं बुक उघडली, वाचलं आणि पेशंटला जाऊन ट्रीट केलं असं नसतं. तुम्ही एकदा पुस्तक वाचणं आणि त्या समांतरचं एक पेशंट बघणं, तर तुम्ही जे वाचलेलं असतं ते तुमच्या चांगलं लाईफ लॉंग राहू शकतं. तर ते एक महत्त्वाचं असतं तिथं. त्यामुळं जे पेशंट असतं, टीचर आपल्याला काय करतात की सर्वात पहिलं टेक्स्टबुक वगैरे वाचा म्हणतात, त्या सिमिलर आपल्याला एक पेशंट दाखवतात. त्यामुळे तो जो आजार असतो तो आपल्या लाईफ लॉंग ह्याच्यात राहतो, असं असतं ते. नक्कीच. ज्या कॉस्मॉस एज्युकेशनच्या माध्यमातून तुम्ही हे सगळं शिक्षण किंवा घेतलं, मगाशी तुम्ही त्याचा उल्लेख पण केला होता, पण साधारणतः आत्तापर्यंत किती मुलांना या कॉस्मॉस एज्युकेशननं ही संधी मिळवून दिलेली आहे आणि त्याबद्दलची आपल्याकडे काय माहिती आहे? आता कॉस्मॉस एज्युकेशन कन्सल्टंट ही एक मोठी टीम आहे. डॉक्टर आलोक एरॉन जे त्यांचे हेड आहेत, ती एक त्यांची टीम असते. पहिली जी बॅच होती ती 2002 सालामध्ये गेली होती. त्यापासून ते 2019 पर्यंत साधारणपणे 4 ते 4,500 मुलं तिथं शिक्षण घेऊन इंडियामध्ये येऊन पुढचं आपलं शिक्षण त्यांनी कंटिन्यू केलेलं आहे. जसं मी आता MD ॲनेस्थेशिया माझं 6ही वर्ष 2011 ते 2017 माझं स्मॉलेंड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण झालं. त्यानंतर मी माझी नीटची एक्झाम देऊन, नीट PGची एक्झाम देऊन आता MD ॲनेस्थेशियासाठी मी तिथं कंटिन्यू केलेलं आहे. सो मग आता आणि ह्या वर्षी ॲट प्रेझेंट जर तुम्ही विचारलं तर तिथं साधारण 1300 ते 1400 मुली तिथं टोटल शिकतात. त्यातले 550 जे आहेत त्या मुली आहेत आता. तर पालकांना, पेरेंट्स लोकांना प्रश्न पडतो की फॉरेनला जाणं मुलींना सेफ आहे का नाही. तर कॉस्मॉस एज्युकेशन कन्सल्टंट मेन म्हणजे मुलं आणि मुलींसाठी एक सेफ आहे. त्याचं कारण म्हणजे असं की जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ती एक टीम असती. आपल्याला हितून म्हणजे इंडियातून मुलांना प्रश्न राहतो की बाबा फॉरेन आहे, विजा कसा काढायचा, पासपोर्ट कसा करायचा, एअर तिकीटचं कसं असतं, तिथं जाऊन आपल्याला एअरपोर्टला रिसीव्ह कोण करणार, तिकडं कसं आपल्याला कॉलेजला पोचवणार. तर जी कॉस्मॉस एज्युकेशन कन्सल्टंटी आहे ती आपल्याला जेव्हा आपण एकदा ॲडमिशन घेतो त्यानंतर आपली प्रोसेस चालू होती. प्रोसेस चालू म्हणजे कसं की तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं आहे, तुमचा रोल नंबर काय, तुमचं फ्लाईट डिटेल्स कधी आहे, तुम्हाला कधीपर्यंत काय तयार ठेवायचं आहे, तुमच्या बॅग्स कधी पण पॅक करायचे, हेही ते आपल्याला प्रोव्हाइड करतात. आणि एकदा जेव्हा तुम्ही तुमचं फ्लाईट टेक ऑफ करून तुम्ही जेव्हा रशियाला पोचता तर अकॅडमीची जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टीम आहे आणि जी कॉस्मॉसची टीम आहे ते आपल्याला एअरपोर्टला रिसीव्ह करायला असतात. म्हणजे ज्या क्षणी आपण रशियाला पाऊल ठेवतो त्या क्षणाने आपली सेफ्टी जी आहे ती चालू होती. एकदा सेफ्टी म्हणजे एअरपोर्टपासून कॉलेज तिथं संपत नसती. ती एकदा जेव्हा मुलं मुली कॉलेजला पोचले त्यानंतर त्यांची सेफ्टी अजून वाढली जाते. कारण की आपण अशा एक एन्व्हायरमेंटमध्ये आलेलो असतो की आपल्याला तिकडचं काही माहीत नसतं. आणि फॉरेन म्हटलं की थोडंफार आपलं मुलांना मुलींना थोडं फ्रीडम असतं. पण जे कॉस्मॉसची टीम आहे ते आपलं फ्रीडम हे जास्ती वाढू देत नाही. त्याचं कारण म्हणजे काय, त्यांना एक जाणीव असते की स्टुडंटच्या आईवडिलांनी एक पैसे खर्च करून मुलांना तिथं पाठवलेलं असतं. त्या पैशांचं सार्थक व्हावं म्हणून ते एक ॲज अ गार्डियन म्हणून आपल्याला तिथं असतात. म्हणजे आपण त्यांना म्हणू एक सेकंड पेरेंट म्हणून ते आपल्याला असतात. उद्या काही जरी झालं, काही प्रॉब्लेम आला, ॲकॅडमिकशी रिलेटेड प्रॉब्लेम आला, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असला, ते सगळे प्रॉब्लेम्स आपले जे सेकंड पेरेंट्स म्हणजे अकॅडमीची एक टीम आणि कॉस्मॉसची टीम
अलॉंग विथ डॉक्टर आलोक एरॉन जे आहेत ते 24/7 आपल्या मदतीसाठी असतात. सो त्याचं काय होतं की पेरेंट्सची पण एक काळजी जी आहे ती कमी होऊन जाते. असं असते की आपला मुलगा तिथं सेफ आहे. नक्की नक्की. दुसरा एक याच्यामधला जो प्रश्न आहे की रशियामध्ये डॉक्टर होण्याची जी आता प्रोसेस आहे, कारण आता समजा एखाद्याने जरी ठरवलं की आता मला रशियामध्ये जाऊनच डॉक्टर व्हायचं आहे किंवा तिथेच प्रवेश घ्यायचा आहे, पण ती जी काही प्रोसेस आहे पूर्ण, ती प्रोसेस कशी असते? प्रोसेस जर म्हटलं आता तर सर्वात पहिलं आपल्याला 11th आणि 12th 11वी आणि 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा सब्जेक्ट निवडावा लागतो. बरं. त्याच्यात आता इंडियन गव्हर्नमेंटनी क्रायटेरिया कसा ठेवलेला असतो की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये तुम्हाला 50% कंबाईंड 50% मार्क हवे असतात. आता दुसरी सेकंड स्टेप काय असती की त्याच्यात तुम्ही नीटमध्ये पास झाले पाहिजे. आता नीटचं कसं असतं की इंडियामध्ये त्यांनी सांगितले मागचे 3 वर्षाचा रिझल्ट तुम्ही गृहीत धरू शकता. बरं. म्हणजे 2018, 19 आणि 20 या 3 वर्षाचं तुम्ही जर नीट पास झालेले असताल तर तुम्ही तिथं ॲडमिशन घेऊ शकता. तर हे साधारणपणे हा क्वालिफाईंग म्हणजे तुम्ही ॲडमिशनसाठी कसं क्वालिफाय होऊ शकता, तर हे 11वी-12वीमध्ये PCBमध्ये 50% आणि नीटमध्ये तुम्ही पास झाले असले पाहिजे. अशा परीने आपलं तिथं ॲडमिशन होऊ शकतं. नक्की. जनरली महेश कुमार सर, की मध्यमवर्गीय जे पालक आहेत ते फारसा अशा सगळ्या गोष्टींचा विचार करत नाहीत, कारण सगळ्यात मोठा जो पार्ट असतो याच्यामधला तो खर्चाचा पार्ट असतो, किंवा मग एवढ्या शिक्षणासाठी परदेशातच कशाला पाठवायचं, किंवा परदेशात गेल्यानंतर माझा मुलगा पुन्हा आपल्याकडे येईल की नाही, भारतात येईल की नाही. आणि तो आपल्याला, कारण आपण नेहमी म्हणतो की मुलं ही फ्युचरमधली काठी असते पालकांची, त्यामुळे ह्या सगळ्या विचार त्यांच्या मनामध्ये असतो. आणि विदेशातला हा जो शिक्षणाचा एक खूप मोठा पार्ट आहे की तुमचा मुलगाच स्वतः तिथे जाऊन हे सगळं शिक्षण घेऊन आला आहे. तर एक पालक म्हणून विद्यार्थ्यांचे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल, तुमचा अनुभव काय होता? आता मी माझ्या मुलाला MBBSसाठी जेव्हा हे केलं होतं की शिक्षणासाठी बाबा प्रवृत्त केलं, मी पण प्रवृत्त केलं की बाबा तू जा तिथं, तुला ते म्हणला पप्पा एवढा लांब जायचं कसं होईल. म्हणलं काही काळजी करू नको. आणि मुलं कसं आहे की दरवर्षी इथं 2 महिने इथं इंडियामध्ये येतात. त्यामुळे कसं होतं की पालकांना एक हे सॅटिस्फॅक्शन वाटतं की चला माझा मुलगा 10 महिने जरी तिथं असला तरी 2 महिने मला भेटायला येतो इथं. हा एक प्रकार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की फीच्या संदर्भात म्हणलं तर फीच्या संदर्भात आता फी आपल्याला जे प्रायव्हेट कॉलेजमध्ये भारतामध्ये घ्यायची एवढी ऐपत मध्यम वर्गांची तरी नसती. तर त्यामुळं काय होतं की सगळे बहुतेक मध्यमवर्गीय काय करतात, आता हा कल जरा वाढलेला आहे फॉरेनमध्ये जायचा. इंडियामध्ये लोक एवढं अफोर्ड करू शकत नाही फी. त्यामुळं काय होतं की पालकांना अशी इच्छा असते माझ्या मुलांनी खूप डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं. पण आता डॉक्टर व्हावंसाठी ह्या कॉलेजला आपण जेव्हा ॲडमिशन घेतो त्यावेळेस मी जेव्हा बघितलं तर फी फार कमी होती आणि मुळात स्कॉलरशिप त्याला म्हणजे मिळत गेली. त्यामुळे हा मला आर्थिक प्रश्न माझा सुटून गेला त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट कसं, मी बँक लोन पण ॲप्लाय केलं होतं, मला बँक लोन पण सँक्शन झालं होतं. मध्यमवर्गीय असल्यामुळे असं होत नाही की तुम्हाला बँक लोन सँक्शन होत नाही. तुमचा मुलगा हुशार आहे, तुमचं हे, तर बँक आपल्याला पैसे ते सँक्शन कर्जरूपी देते. पण मला अशी परिस्थिती माझ्यावर आली की माझ्या मुलांनी मला 1 रुपया पण भरायला मला लागलं नाही. त्यामुळे कसं आहे की हा एक मला खूप फायदा झाला माझ्या मुलापासून. आणि दुसरी गोष्ट कसं की शिक्षण जे फॉरेनमध्ये आत्ता करायचं ना, तिथं प्रॅक्टिकल नॉलेज जे असतं की बाबा खूप चांगलं तिथं शिक्षण मिळतं. जसं कम्पेअर टू इंडिया म्हणलं ना तर प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे तुम्हाला तिथं सगळ्या परीक्षा त्याच्या मी तोंडून ऐकत होतो की वायवा परीक्षा असतात की तुम्ही फक्त उत्तरं द्या. लेखी परीक्षाचं तिथं काही नाही आहे. उत्तरं देऊन जेवढं तुम्ही तुमचं नॉलेज तुम्ही हे करू शकता तेवढं ते त्यांच्यासाठी फायद्यासाठी असतं आणि परीक्षेला बी त्यांना फायदा होतो त्यासाठी. नक्कीच असे नक्कीच. डॉक्टर अक्षय, आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता आपले जे प्रेक्षक आहेत आत्ता, किंवा आपली मुलं जी आत्ता ह्या सगळ्या गोष्टींसाठी इंटरेस्टेड असतील, पालक असतील, तुम्ही जाता जाता अगदी थोडक्यामध्ये आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्या? मी एकच, जे आता ज्यांनी नीट दिलेली आहे किंवा ज्यांनी अगोदर लास्ट इयर पण नीट दिलं आहे, त्यांना मी एकच सांगेल की तुम्हाला जर MBBS बेस्ट एज्युकेशन जे आपण म्हणतो ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर माझ्या मते तुम्ही स्मॉलेंड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी जी आहे तिथं तुम्ही जाऊन एकदा बघावं. आता तुमच्यासमोर एक उदाहरण मीच आहे
मलाही पहिलं असं वाटलं होतं की बाबा फॉरेन कंट्री आहे, कसं मी तिथं ॲडजस्ट होणार, तिकडचं एज्युकेशन सिस्टीम कशी आहे, काय कशी आहे. बट जेव्हा मी तिथं पहिलं पाऊल ठेवलं आणि तिकडचं एज्युकेशन सिस्टीम बघितली, जे प्रॅक्टिकल नॉलेज मला, MBBS म्हणजे पुस्तकं नव्हे, MBBS म्हणजे तुम्ही पुस्तक आणि प्रॅक्टिकल हा 2 अंतर आहे. MBBS म्हणजे पुस्तकामध्ये जे वाचता ते तुम्ही पेशंटच्या समोर तसं दिसू शकत नाही, वेगळंही असतं. सो त्या मनाने प्रॅक्टिकल नॉलेज जे आपण म्हणतो त्याच्यावरती तिथं फार भर दिला जातो. नक्कीच. त्यामुळं मुलं जे आहे ते बुकिश नॉलेज नसतं तिथं सर्व प्रॅक्टिकल नॉलेज असतं. दुसरी गोष्ट म्हणजे स्कॉलरशिपचंही मी तुम्हाला सांगितलं, तो पण एक प्लस पॉईंट असतो, जेणेमुळं मुलं मोटिवेटेड राहतात की नाही बाबा मला स्कॉलरशिप काढायची. म्हणजे अक्षय आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की सर्वांगीण विकासाकरता म्हणा किंवा जे सर्वांगीण शिक्षण आपण म्हणतो मेडिकलमधलं, ते खूप चांगल्या पद्धतीनं रशियासारख्या ठिकाणी खूप कमी पैशांमध्ये व्यवस्थित मिळू शकतं. आणि हाच कॉन्फिडन्स आपण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना देऊया, ज्यांना ही एंट्रन्स एक्झाम करून पुढे जायचं आहे आणि ही संधी मिळवायची आहे. त्यांनी निश्चितपणानं या गोष्टीचा प्रामुख्यानं विचार करायला हवा, असंही आपल्याला म्हणायला हरकत नाही. तुम्ही दोघेही आज या कार्यक्रमात आलात, सहभागी झालात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी तुम्हा दोघांचेही अगदी मनापासून आभार. नमस्कार. थँक्यू. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.